लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान 19 तारखेला होणार आहे। महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू आहे आणि रामटेकमध्ये तिरंगी लढत आहे आणि महायुतीचे उमेदवार आपल्यासोबत राजूभाऊ पारवे आहे। राजूभाऊ, काय सांगणार? निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि जनतेचा कसा प्रतिसाद मिळत आहे? ज्या दिवशीपासून मी फॉर्म भरला त्या दिवशीपासून जनतेचा जो प्रतिसाद आहे, एकंदरीत लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की परत एकदा या देशाचे लोकनेते पंतप्रधान मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं जनतेने ठरवलं आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता यावेळेस जी उमेदवारी मला मिळाली, लोकांना अपेक्षा आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जनता माझ्यासोबत आहे। भाऊ, खरं तर जे निवडणुकीमध्ये तिन्ही प्रमुख उमेदवार आहेत ते मूळचे काँग्रेसचेच आहे। तुम्हाला खरे आव्हान कोणाचे आहे? मला असं वाटते की विरोधी पक्ष आपापल्या पद्धतीनं काम करतोय, मला आव्हान वगैरे वाटत नाही। जनतेचा आशीर्वाद मला मिळत आहे, जनतेचा प्रतिसाद मला मिळत आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला जनता ठरवलेलं आहे, जनतेने ठरवलेलं आहे की परत एकदा मोदी सरकार। भाऊ, काय सांगणार? तुम्ही काँग्रेस सोडली, आमदारकीसुद्धा सोडलेली आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात गेलेले आहे। इतकी मोठी रिस्क घेण्याचं काय कारण होता? मी विकासासोबत गेलो, विकास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे। आमदार खासदार बनल्यानंतर गोडगोड बोलून काम चालत नाही, जनतेला विकास पाहिजे आणि या देशाचा विकास फक्त लोकनेते सन्माननीय मोदी साहेबच करू शकतात। त्याच विषयावरती मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याच्यासाठीच मी गेलो आहे। राजूभाऊ, खरं तर शेवटचा प्रश्न असा आहे, शिवसेनेचे विद्यमान खासदार यांची तिकीट कापलेली आहे आणि उमेदवारी तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामागे नेमकं काय कारण होतं? शेवटी ते पक्ष नेतृत्वाची ठरवते कोणाला तिकीट द्यायची नाही द्यायची। तुम्हाला साहेब माझ्यासोबत आहे आणि प्रचार करत आहे। राजूभाऊ पारवे यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। रिपोर्टर स्नेहा बोगे, देशोन्नती, नागपूर।